मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे नंदिनी चक्कर येऊन खाली पडलेली असते आणि त्यानंतर सर्वजण त्या नंदिनीला होशमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात, तिला उठवत असतात, तिला आवाज देखील देत असतात. पण नंदिनी मात्र शुद्धीवर येत नसते. हे पाहून मानिनी विक्रमला म्हणते, अहो आपण डॉक्टरांना तरी बोलावूत का. तेवढ्यातच त्या नंदिनीला होश येतो आणि त्यानंतर ती उठून बसते. मानिनी तिला जवळ घेते आणि म्हणते, बाळा थोडं पाणी पितेस का, पाणी पी. सर्वजण तिला पाणी पिण्यासाठी फोर्स करत असतात, पण ती पाणी पित नसते. हे पाहून मानिनी जीवाला खुणवते आणि त्याला सांगते, तू तरी तिला पाण्यासाठी विचार. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी पाणी पी. तर त्याचा आवाज ऐकून तर नंदिनी फारच घाबरलेली असते, कारण तिला कळतच नसतं तिच्यासोबत हे काय घडलं आहे. पुन्हा एकदा तिचा प्रेमामध्ये हार झालेली आहे. नंदिनीला म्हणत असतो, अगं आता तू माझ्या हातनं पाणी देखील पिणार नाहीयेस का, प्लीज थोडंसं पाणी तरी पी. त्यावर विक्रम काका त्याला साईडला करतात आणि त्याला म्हणतात, जीवा तू जर बोलूच नकोस. खरं तर तू फक्त नंदिनीची नाही तर आमच्या सर्व आपल्या घराची फसवणूक केलेली आहेस. अरे निदान तू आईला मानिनीला तरी सांगायला हवं होतंस, पण तू मात्र आमच्या सर्वांपासनं एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. तरी देखील आम्ही तुम्हाला सततच विचारत होतो, तर कळतच नाहीये आम्ही तुमच्यासाठी कुठे कमी पडलो आणि तुम्ही मुलं असं कसं वागता. जरा देखील आमचा आईवडिलांचा विचार करत नाही. हे सर्व काय आहे जीवा, हा सगळा काय प्रकार आहे, असं विक्रम काका त्याला जाब विचारत असतात आणि मानिनी त्यांना असं करण्यापासून अडवत असते. तर विक्रम काका मानिनीवर चिडतात आणि म्हणतात, तू तर एक शब्दही बोलू नकोस आणि मला थांबवू देखील नकोस, तू जरा गप्पच राहा, असं विक्रम काका मानिनीला म्हणत असतात. तुला ह्याबद्दल माहीत होतं का, जीवा आणि काव्याबद्दल ह्यांच्या नात्याबद्दल तुला देखील माहीत होतं का मानिनी. त्यावर त्या म्हणतात, नाही मला तर काहीच माहीत नव्हतं आणि जरा मला माहीत जरी असतं तरी देखील मी काहीच करू शकले नव्हते, कारण मला स्पष्टपणे सर्व काही नंदिनीचं आणि पार्थचं त्या दोघांबद्दल प्रेम दिसत होतं. मी ह्यामध्ये काहीच करू शकले नसते, असं म्हणून मानिनी काकू रडत असतात. विक्रम काका त्याला म्हणत असतात, काय रे जीवा, आता काय करायचं, आम्ही काय करायचं. तुमच्या जोडीदारांनी अरे आम्हाला नाही तर निदान तू नंदिनीला तरी विश्वासामध्ये घेऊन एकदा तरी खरं काय ते सांगायला हवं होतंस. खरं तर तू सगळं ह्या सर्वांचा गुन्हेगार आहेस आणि नंदिनीचा तर सर्वात मोठा गुन्हेगार आहेस. विक्रम काकाचं हे वाक्य ऐकून पार्थ म्हणत असतो, खरं तर कोण कोणाचा गुन्हेगार आहे आणि कुणी किती गुन्हे केले आहेत कसे मोजायचे आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे कसं शोधायचं, असं तो म्हणत असतो. काव्या त्याच्या जवळ जाते आणि काव्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण पार्थ मात्र पूर्णपणे आतून तुटून गेलेला असतो. तो काव्याचं काहीही ऐकत नसतो. त्यावर काव्या त्याला म्हणत असते, पार्थ तुम्ही असं काय करताय. मी तुम्हाला कित्येकदा खरं सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता, पण तुम्हीच तर म्हणाला तुम्हाला माझ्या भूतकाळामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. आणि विक्रम काका पार्थची ही अवस्था पाहून पार्थ जवळ येतात आणि त्याला शांत करतात. त्याला सांगतात, तुझ्या रागावर तू स्वतःचा ताबा ठेव आणि रडू नकोस, या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे. पार्थ म्हणत असतो, प्रेम नसताना वटसावित्रीची पूजा केली ह्याला गुन्हा मानायचा का, प्रेम नसताना देखील हातामध्ये जळता दिवा घेतला ह्याला गुन्हा मांडायचा. नेमकं गुन्हा म्हणायचं कशाला. प्रेम नसताना देखील खोलीमध्ये येण्याची बळजबरी केली, फोर्स केला ह्याला गुन्हा मानायचा, असं म्हणून पार्थ रडत असतो. त्यानंतर तो म्हणत असतो, एकीशी एंगेजमेंट आणि दुसरीशी लग्न करून लग्नानंतर होईलच प्रेम हे मानत राहिलो, ह्या वाक्यावरच विश्वास ठेवला आणि कधी ना कधीतरी काव्या माझ्यामध्ये गुंतत जातील, माझ्यावर प्रेम करतील, ह्यासाठी मी धडपडत राहिलो, ह्याला गुन्हा मानायचा, असं पार्थ काव्याला विचारत असतो. यावर विक्रम काका पार्थला शांत करत असतात, त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण पार्थ मात्र स्वतःलाच दोष देत असतो. हे पाहून काव्या त्याला म्हणते, पार्थ प्लीज मी काय म्हणत आहे हे एकदा माझं ऐकून तरी घ्या, इकडे माझ्याकडे बघा. मी तुम्हाला कित्येकदा अनेकदा सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता,
त्यावर तो म्हणतो नुसता प्रयत्न केला पण सांगितलं नाही आणि मी म्हणालो होतो मला इंटरेस्ट नाही आहे, कारण मला असं वाटलं होतं कोणीतरी तुमचा पास्ट असेल पण आता तो कधीही तुमच्यासमोर येणार नाही. पण त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं माझा भाऊच तुमचा पास्ट आहे आणि तुमच्या दोघांचं नातं होतं हे देखील मला खरंच माहीत नव्हतं, नाहीतर मी असं कधीच केलं नसतं असं तो त्या काव्याला म्हणत असतो आणि या सगळ्याचा दोष तो स्वतःलाच देत असतो. तर पार्थ म्हणत असतो खरं तर मीच मूर्ख आहे, मी या सगळ्यांचा विचार करायला हवा होतो, मी मूर्खासारखं तुमच्या प्रेमामध्ये वाहवत गेलो, गुंतत गेलो, मी खरं तर तुम्ही माझ्यापासनं का दूर जाताय ह्या गोष्टीचा विचार करायला हवा होता. खरं तर मी या गोष्टीचा विचार देखील केला होता. मला असं वाटायचं हे जे काही झालं आहे ते तुमच्या मनाविरुद्ध झालं आहे, म्हणूनच तुम्हाला हे लग्न नकोय असं मला वाटत राहिलं. खरं तर मला काही माहीत नव्हतं का तुम्हाला ह्या लग्नामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. पण खरं तर काव्या मी तुम्हाला लग्न लागण्याआधी विचारलं होतं, मी तुम्हाला म्हटलं होतं खरं तर मी नवरदेवाचा वेशामध्ये आहे, माझं लग्न ठरलं होतं, पण तुमची लग्न करायची तयारी आहे का मी तुम्हाला असं विचारलं होतं. निदान त्यावेळेस तरी तुम्ही मला एकदा सांगायला हवं होतं. मी तुम्हाला असं देखील विचारलं होतं तुमच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी आहे का, तेव्हा देखील तुम्ही मला काहीच बोलला नाहीत असं पार्थ त्या काव्याला म्हणत असतो आणि रडत देखील असतो. स्वतःला ह्या गोष्टींचा तो फारच त्रास करून घेत असतो. जर तुम्ही मला सांगितलं असतं तर मी काहीही करून हे लग्न थांबवलं असतं. त्यावर काव्या त्याला विचारत असते कसं थांबवणार होतात तुम्ही हे सर्व, सांगा ना तुम्ही. तिथे तुम्ही देखील बघितलं तुमच्या आईच्या डोक्यामध्ये ग्लास फोडला गेला, त्यांच्या डोक्यातनं रक्त निघत होतं, एवढंच काय तर माझ्या आईच्या तोंडाला काळं देखील फासलं होतं, माझ्या बाबांना आणि तुमच्या बाबांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या देखील देत होते आणि ही सर्व परिस्थिती बघून मी नाही सांगू शकले असं काव्या म्हणत असते. आणि तिथे माझ्या मामी बहिणीचं लग्न देखील मोडण्यात आलं होतं, हे सर्व गोष्टी तुम्ही कशा थांबवल्या होत्या, त्या लग्न मंडपामध्ये किती काय काय घडत होतं हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे. आणि तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवा पार्थची माफी मागायला लागतो. त्यानंतर तो पार्थ त्या जीवाला म्हणत असतो खरं तर काव्याला हे लग्न का नकोय हे मला खरंच माहीत नव्हतं, त्या माझ्यावर एवढी चिडचिड का करताय, त्यांना माझ्यापासून एवढ्या दूर का जातायत ह्यातलं मला काही एक माहीत नव्हतं, मला माफ कर, पण तू तरी मला एकदा म्हणायला हवं होतंस असं पार्थ त्या जीवाला म्हणत असतो. तो म्हणत असतो खरं तर तुझं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्याबरोबरच मी असं लग्न केलं, खरं तर मी तुझा गुन्हेगार आहे असं तो जीवाला पार्थ सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो खरं तर मला आता शिक्षा व्हायला हवी, तू मला मार, मला सर्वजण मारा असं म्हणून तो स्वतःलाच मारून घेत असतो, इजा करत असतो. विक्रम काका त्याला असं करण्यापासनं अडवतात. जीवा देखील त्याचे हात पकडतो आणि त्याला असं करण्यापासनं थांबवतो आणि म्हणतो दादा यामध्ये तुझी काही एक चूक नाहीये. तो म्हणत असतो खरं तर जीवा आमचं लग्न लागलं त्यावेळी तू तिथे नव्हतास, पण मी तुला खूप कॉल करण्याचा प्रयत्न देखील केला आणि अनेकदा तुला कॉल देखील केले होते, खरं तर बाबा तुम्ही याला सांगा ना असं तो म्हणून रडत असतो. त्यावर विक्रम काका त्या पार्थला म्हणत असतात अरे तू शांत हो, तू इकडे बस, खरं तर हे सर्व त्याला सांगण्याची काही एक गरज नाही आहे, त्याला देखील माहीत आहे आणि आम्ही बघितलंय ना त्या लग्नामध्ये एक नाही तर 4 बळी गेले होते आणि एवढंच काय तर तुम्ही सर्वांनी त्या लग्नाच्या वादळातनं कसे मार्ग काढला हे सर्व आम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळे इथे कोणाचीही कसलीही चूक नाही आहे असं विक्रम काका त्या पार्थला म्हणत असतात. त्याला समजावण्याचा प्रयत्न देखील ते करत असतात, पण पार्थ मात्र रडत असतो, त्याला फार त्रास होत असतो. जीवा म्हणत असतो अरे दादा तू ह्या सर्वाचा त्रास करून घेऊ नको, खरं तर ते गाव, ते लग्न हे सगळं तू विसरून जा आणि आत्ता जे काही पाहिलेस ते देखील विसरून जा, खरं तर ही सर्व आपल्या
काव्याला नशिबाने मारलेली कानाखाली होती. मी तुला काही बोललोय का? मग तू का स्वतःला त्रास करून घेत आहेस? मला माहीत आहे या सर्वामध्ये तुझी काही एक चूक नाहीये असं जीवा त्याला म्हणत असतो. पार्थ त्याला म्हणत असतो, पण जीवा माझ्यावर विश्वास ठेव, आम्ही कोणतीही लाईन क्रॉस केलेली नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू त्यांना विचार. खरं तर मी माझं प्रेम रोज नव्याने मांडत होतो, पण त्या खूप इनोसंट आहेत. आम्ही दोघांनी कसलीही लाईन क्रॉस केलेली नाहीये. त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा तू हे काय बोलत आहेस? खरं तर आम्ही देखील एक आमचं नातं होतं, पण आम्ही देखील त्या नात्यामध्ये कसलीही लाईन क्रॉस केलेली नाहीये. आम्ही फक्त मनाने जोडले गेलेलो होतो असं जीवा त्याला सांगत असतो. आणि इकडे ती काव्या मानिनी काकूंजवळ जाते आणि मानिनी काकूंना म्हणत असते, काकू तुम्हाला आता कळालं का? खरं तर मी माझ्या भूतकाळाचं नाव तुम्हाला का सांगत नव्हते. त्यानंतर त्या काकू त्या काव्याला म्हणत असतात, खरं तर काव्या मला आत्ता असं वाटत आहे तू नाव सांगायला हवं होतंस, पण जरी तू नाव सांगितलं असतंस तरी देखील मी काहीच करू शकले नसते, कारण मला जीवा नंदिनीमध्ये गुंतत चालला आहे आणि तुला देखील पार्थबद्दल प्रेम होत आहे हे मला स्पष्टपणे दिसत होतं. त्यानंतर काव्या म्हणत असते, मी नाही सांगितलं काकू, कारण मला या घरातल्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझ्या नंदिनीताईच्या चेहऱ्यावरचं हसू देखील हिरावून घ्यायचं नव्हतं असं म्हणून ती काव्या रडत असते. त्यानंतर काव्या नंदिनीची माफी मागते आणि तिला म्हणत असते, खरं तर नंदिनीताई मला माफ कर, मी तुला नाही सांगितलं काही, कारण मला तुझं आणि जीवाचं नातं भरत असताना स्पष्टपणे दिसत होतं. ताई खरं तर जीवा फक्त तुझेच आहेत, कायमच ते तुझेच आहेत आणि तुझेच राहणार, कारण डेस्टिनीनेच तुम्हा दोघांना एकत्र आणलं आहे. बोल ना ग ताई काहीतरी, तुझ्या काव्याला काहीतरी बोल, तिच्याकडे बघ. खरं तर मी तुमच्या मध्ये आलेली नाहीये, कधी येणार देखील नाही, कारण जीवावर फक्त तुझा अधिकार आहे असं काव्या तिला म्हणत असते. त्यानंतर नंदिनी म्हणत असते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं आणि तो त्यांचा हक्क आहे. त्यावर ती म्हणते, ताई तू काय म्हणत आहेस मला कळत नाहीये. त्यावर नंदिनी उठून उभा राहते आणि म्हणते, खरं तर काव्या आणि सर्वच जण नीट ऐका, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं असं मीच नेहमी म्हणत असते, कारण जर ते एकत्र आले तर ते एकमेकांना पूर्ण करतात आणि आत्ता देखील मी तेच म्हणणार आहे. तिचं हे बोलणं ऐकून सगळ्याच जणांना फार मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच जण एकमेकांकडे आश्चर्याच्या नजरेने बघत असतात. तिचं हे बोलणं ऐकून मानिनी काकू जीवाला म्हणत असतात, जीवा अरे बोल तिला काहीतरी. त्यावर जीवा नंदिनीच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो, नंदिनी तू हे काय बोलत आहेस? तू इकडे बघ. नंदिनी माझ्याकडे एकदा बघ तरी. पण नंदिनी मात्र एकच वाक्य म्हणत असते की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं. म्हणत असतो, नंदिनी तू जे काही पाहिलेस ते सर्व विसरून जा, आणखीनही काहीही बदललेलं नाहीये, आपण दोघंच एकत्र आहोत आणि कायमच सोबत राहणार आहोत असं जीवा त्या नंदिनीला सांगत असतो. पण नंदिनी मात्र म्हणत असते, खरं तर आपण नाही, तू आणि काव्याने एकत्र यायला हवं. जीवा नंदिनीला म्हणत असतो, मी तुझा हात कधीही सोडणार नाहीये, माझा विश्वास ठेव. त्यावर ती म्हणते, नाही जीवा, यापुढे फक्त तुमच्या हातामध्ये काव्याचाच हात असणार आहे, मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल असं नंदिनी काव्याला आणि जीवाला म्हणत असते. तिचं हे बोलणं ऐकून पार्थ देखील तिच्या बोलण्याला सहमत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी जे म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे, आपण ह्या दोघांचं लग्न लावून देऊयात. पण त्या दोघांचं हे मत ऐकून सगळेजण घरचे फारच शॉक झालेले असतात, त्यांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर इकडे म्हणत असते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र नक्कीच यायला हवं, कारण ते एकमेकांना पूर्ण करतात. बाबा आपण यांचं लग्न लावून देऊयात आणि झालेली चूक आपली सुधारूयात. आणि इकडे काव्या पार्थला समजवायला जाते तर पार्थ तिला म्हणत असतो, मला आता हे लग्न नकोय आणि तू काळजी करू नको, काही अवघड जाणार नाही, आपल्या डिवोर्स नंतर तुझं आणि जीवाचं लग्न होईल. त्यानंतर नंदिनी सर्वांना सांगत असते, तुम्ही काळजी करू नकात, आम्ही सर्वांनी खूप आधीच डिवोर्स फाईल केला आहे. तिकडे जीवा त्या नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो, नंदिनी माझ्या बोलण्या
बोलण्यावर विश्वास ठेव, तू माझ्या आयुष्यातलं अंतिम सत्य आहेस. त्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी त्यांच्या लग्नाची फोटो फ्रेम फोडून टाकते आणि त्याला सांगते हे आपल्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे. जीवा मात्र त्याला फार मोठा धक्का बसलेला असतो. त्याला कळत नसतं आता काय करावं, कारण त्याने नंदिनीचा हा असा अवतार, असा राग कधीही पाहिलेला नसतो. आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, प्लीज तुम्ही माझ्यासमोरून निघून जा, माझ्यासमोर तुम्ही येऊ नकात, असं त्याला रडत रडत जोराजोरात त्याच्यावरती चिडून सगळ्या वस्तू ती फेकून देत असते आणि तिचं सामान, तिची बॅग देखील ती पॅक करत असते. आणि जीवा मात्र तिला समजावण्याचा प्रयत्न त्याचा सुरूच असतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.